मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इकडे रम्या लिफ्टमध्ये अडकलेली असते आणि ती लिफ्ट खूप वाजवते, लोकांना आवाजही देते, पण तिचा आवाज लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि ती असं विचार करते, किती वेळ झालं मी इथे अडकलेली आहे, इथे पाणीही नाही आहे आणि नेटवर्कही नाही आहे, नाहीतर मी पार्थला कॉल करून सांगितलं असतं. आणि आता जर काव्या पोहोचलेली असली तर खिचडी घेऊन ती निघालेलीच होती, आता ती नक्कीच पोहोचली असेल ऑफिसला आणि पार्थही मला शोधत असेल खाली. किंवा जर काव्या त्याच्या केबिनमध्ये पोहोचली असली आणि तिने जर पार्थला साबुदाण्याची खिचडी दिली असेल तर बापरे, हे तर फारच मोठं गोंधळ झाला. आता मी इथनं कसं बाहेर पडू आणि तिला कसं थांबवू. त्यानंतर ती विचार करते, पार्थला ती स्वतःच्या हाताने खिचडी भरवत असेल आणि पार्थने तिला माफ केलं किंवा तिचा राग सोडून दिला तर माझं तर फारच अवघड होईल. आणि पार्थही तिला त्याच्याच ताटातनं खिचडी खाऊ घालत असेल आणि त्यानंतर ती असं त्या दोघांमध्ये खूप काही चांगलं रोमॅन्टिक वातावरण आहे चालू असेल असं इमॅजिन करते आणि स्वतःला त्रास करून घेते आणि ती लिफ्ट जोराजोरात वाजवत असते. किंवा जर पार्थ मला सोडून काव्यालाच लंचला घेऊन गेला तर मग तिला असं हे सर्व वाटत असतं. ती असं विचार करून त्या लिफ्टवरच स्वतःचा राग काढते आणि ते लिफ्ट जोराजोरात वाजवत असते. त्यानंतर इकडे खूप प्रयत्नांनी ते लिफ्ट रिपेरिंगवाले तिथे येतात आणि तिला त्या लिफ्टमधनं बाहेर काढतात. आणि इकडे आत्या त्यांच्या मैत्रिणींना कॉलवर बोलत असतात आणि आत्या त्यांना सांगतात की रम्या एक इंडिपेंडंट मुलगी बनली आहे, आम्ही आत्ताच तिच्या लग्नाचं बघत नाही आहोत, पण आपण सर्वजणी एके दिवशी नक्की भेटूयात. त्यावर त्यांची मैत्रीण विचारते, का नाही बघत आहोत. त्यावर आत्या म्हणतात, अगं हल्ली मुलांचं फर्स्ट प्रेफरन्स त्यांच्या करिअरला असतं, त्यामुळे इतक्यात काही आम्ही तिच्या लग्नाचं बघत नाही आहोत. चल आता मला थोडीशी घाई आहे, मी नंतर तुला नक्की कॉल करेन. असं म्हणून आत्या फोन ठेवतात आणि टाईम बघतात तर फारच उशीर झालेला असतो आणि त्या म्हणतात फारच लेट झालेला आहे. आता मी काव्या यायच्या आत तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या रूम सगळी छानून काढते, नक्कीच मला तिथे काही ना काही भेटेन. पण ही कल्पना पण किती वेळपासनं तिची रूम अडवून बसलेली आहे. असं म्हणून आत्या तिच्या रूमकडे जायला निघतात आणि त्या जशा जायला निघतात तशा त्यांच्या रूमच्या बाहेरच पाय घसरून पडतात, कारण तिथे कल्पना फरशी पुसत असते, त्यामुळे तिने तिथे साबणाचं पाणी टाकलेलं असतं. त्यावर मग ती आत्यांना उचलते आणि त्यांच्या बेडरूममध्ये आणून झोपवते. त्यावर आत्या तिला फार चिडतात. आत्या म्हणतात, काय ग मूर्खबाई, तुला समजत नाही का. त्यावर ती कल्पना म्हणते, आत्या खरंच मी विसरून गेले की तुम्हाला सांगायचं, तुमच्या रूमच्या बाहेर मी फरशी पुसत आहे आणि त्यामुळे मी साबणाचं पाणी टाकलेलं आहे, खरंच मला माफ करा. त्यावर लगेचच मालिनी काकू त्यांच्या रूमकडे येतात आणि त्यांना म्हणतात, काय झालं ताई, तुम्ही पडलात का. त्यावर म्हणतात, हो ना, ह्या मूर्खबाईमुळे माझा पाय मुरगळला आहे. त्यावर मग ती म्हणते, आत्या पडणारच होत्या पण मी त्यांना लगेचच पकडलं. तर आत्या म्हणतात, हो ना, तू माझ्यावर उपकारच केलेले आहेस, पण माझा एवढा पाय मुरगळलेला आहे, त्याचं काय करू. त्यावर काकू म्हणतात, कल्पना तू आधी जाऊन माझ्या रूममधनं बाम घेऊन ये, मी ह्यांचा पायाला लावून देते. ताई म्हणतात, आत्या तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका आणि हालू तर बिलकुलच नका, मी तुम्हाला लगेचच आत्ता पायाला थोडंसं बाम चोळून देते आणि तुम्ही हे घ्या बरं, इथे पिलोवरती पाय ठेवून बसा शांत, मी आत्ता लगेचच काढाही करून आणते आणि लेपही मी कल्पनाला आणायला सांगते, पण तुम्ही तोपर्यंत कसलाही पाय हलवू नका, मी डॉक्टरांनाही कॉल करते. असं बोलून मालिनी तिथनं निघून जाते आणि आत्या स्वतःच्या मनाशीच म्हणतात, काय हे निदान मी आता त्या काव्या रूममध्ये जरी पडले असते तरी मी तिथल्या तिथे काहीतरी सापडू शकले असते, पण ही कल्पना नेहमीच माझ्या मध्ये मध्ये आडवं येत असते. आणि इकडे रम्या ही लिफ्टमधनं बाहेर आलेली असते आणि ते जे लिफ्ट रिपेरिंगवाले असतात त्यांच्यावर ती चिडते, कारण ते म्हणतात, मॅडम तुम्ही ठीक आहेत ना. त्यावरती म्हणते, मी तुम्हाला इथे 10 मिनिटे आतमध्ये लॉक करते आणि मग हा प्रश्न विचारते, काय मूर्ख माणसं आहेत तुम्ही, तुम्हाला एक लिफ्टही व्यवस्थित करता येत नाही, केवढा टाईम लावलात, आतमध्ये मी गुदमरून मेले असते, तुम्ही तुमचं काम करा आता पटापटा, मला तुमच्यासोबत बोलण्याचा टाईम नाही आहे. त्यानंतर मग आणि रम्या म्हणते, खरंच काय मूर्ख लोक आहेत ही, केवढे मेसेजेस आलेले आहेत मला, बापरे पार्थचाही मेसेज आला आहे.
कारण पार्थने मेसेज केलेला असतो, तू वरती ये, एक कॉल आहे. ती म्हणते बापरे, आता तर लंचही होणार नाही आमचा. आणि इकडे काव्या त्याला साबुदाणा खिचडी काढून देते आणि त्याला म्हणते, मी ही खास तुमच्यासाठी तुम्हाला आवडते तशी बनवलेली आहे मालिनी काकूंना विचारून. पण तुम्ही आता पटकन ही खिचडी टेस्ट करून मला सांगा बरं पार्थ, ही खिचडी कशी बनली आहे. त्यावर मग पार्थला आठवतं लास्ट टाईम जेव्हा काव्या ती खिचडी घेऊन आली होती त्यावर ती फारच चिडचिड करत होती आणि पार्थला तिनं खिचडी वाढूनही दिली नव्हती. पण यावेळेस मात्र ती अगदी प्रेमाने पार्थला खिचडी खायला घालत असते. हे पाहून त्याला थोडंसं शॉक लागतो आणि मग तेवढ्यातच तिथे पिऊन येतात आणि ते म्हणतात, सर हे घ्या पाणी. आणि काव्याला म्हणतात, मॅडम तुम्ही कधी आलात सांगायचं ना, तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे आणू का. त्यावर काव्या म्हणते, नाही नको काका. पार्थ म्हणतो, काका तुम्ही जेवलात का. त्यावर ते म्हणतात, नाही सर माझा आज उपवास आहे. मग पार्थ म्हणतो, तुम्ही एक काम करा, ही माझी खिचडी घ्या आणि मला सांगा कशी झाली आहे. खास काव्या मॅडमनी ही अगदी मेहनत करून बनवलेली आहे. मग काव्या मॅडमला नंतर सांगा की ही खिचडी कशी बनली होती. हे सगळं पार्थ बोलत असताना काव्या फारच शॉक होते आणि तिला फार रागही आलेला असतो. ती फार रागामध्ये पार्थकडे बघत असते. तरीही पार्थ त्या काकांना ती खिचडी देतो आणि त्यांना म्हणतो, ही काव्या मॅडमनीच बनवलेली आहे खास. पण काका तुम्ही मात्र ही खिचडी घेताना कसलाही संकोच करू नका. मला आज उपवास नाही आहे त्यामुळे मी काहीही खाऊ शकतो. पण तुम्हाला आज उपवास आहे तर तुम्ही ही खिचडी घ्या. त्यानंतर ते काका ती खिचडी घेऊन तिथनं जातात. आणि इकडे ते नंदिनीचे गेस्ट तिला म्हणतात, खरंच खूप छान झालं, अगदी छान आनंदात दिवस गेला आणि ह्या शेवटी पाणीपुरीवाल्याने तर धमालच केली. त्यावर मग ती म्हणते, हे पाणीपुरीवाले नाही आहेत, हे माझे मिस्टर आहेत. त्यावर ते म्हणतात, सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, आम्हाला माहीत नव्हतं. त्यावर मग ते म्हणतात की अहो सर तुमचं काही चूक नाही यामध्ये, कारण मीच माझी ओळख करून देणं विसरून गेलो, त्यामुळे तुमचा गैरसमज होणं तर साहजिकच आहे, असं जीवा त्यांना म्हणतो. तर जीवा म्हणतो, ह्या आनंदीवादसाठी माझ्या बायकोसाठी काही पण. त्यावर मग त्या मॅडम म्हणतात, खरंच नंदिनी, संसारात जर तुला अशी साथ असेल तर तुझं पाऊल कुठेच अडणार नाही. आणि ते सर म्हणतात, खरंच आता मला खात्री आहे की यापुढचे तुमचे सगळेच प्रोजेक्ट अगदी व्यवस्थित होतील, कारण तुझ्याकडे तुझ्या इतकीच जेन्युइन आणि तुझ्यासारखीच चांगली माणसे आहेत. त्यावर मग ते म्हणतात, खरंच आता मी चेक देतो. चेक द्यायचं तर आपल्या गप्पांमध्ये मी विसरूनच गेलो. त्यावर ते आनंद निवासला फंड देतात आणि त्यानंतर मग सर्वजण नंदिनीसाठी क्लॅप करतात आणि ते पाहुणे तिथनं त्यांचा निरोप घेतात आणि त्यांच्या घरी जायला निघतात. इकडे जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे सर्व मी तुझ्यासाठी केलं आहे, हा सर्व घाट मी तुझ्यासाठी घातला आहे, कारण मला आज तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघायचा होता. त्यावर नंदिनी म्हणते, खरंच थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी एवढं सर्व केलं त्यासाठी थँक्यू. आणि पाहुणेही इम्प्रेस झाले त्यासाठीही थँक्यू. पण मला एक कळालं नाही, तुम्ही हे सर्व घाट कशासाठी घातला. कारण माझ्यासाठी काही करावं असं आपलं नातंही राहिलेलं नाही आहे. आणि पाणीपुरीचं म्हणाल तर कधी कधी आपल्याला फार आवडणाऱ्या गोष्टीही अगदी हसत हसत सोडून द्याव्या लागतात. सोडली आहे मी पाणीपुरी असं म्हणून नंदिनी तिथनं निघून जाते. आणि इकडे काव्या ती टिफिनची बॅग गुंडाळून टिफिन त्यामध्ये पॅक करून घरी जायला निघालेली असते आणि ती फारच रागत असते. त्यावर तिला म्हणतो, काव्या ऐक, 1 मिनिट थांब. पण काव्या काही थांबत नसते. त्यानंतर पार्थ तिला जोरात आवाज देतो आणि मग काव्या थांबते आणि म्हणते, काय आहे आत्ता तुम्ही जे काही माझ्याशी वागलात त्याचं तुम्हाला वाईट वाटत आहे का. तसं जर असेल तर तुम्ही बिलकुलच वाईट वाटून घेऊ नका, कारण तुम्ही जे वागलात ते मी डिझर्व करते, ती असं म्हणत असते. आणि ती असं म्हणताना तिच्या डोळ्यात पाणीही आलेलं असतं. आणि ती म्हणते, मी खरंच मूर्ख आहे ओ पार्थ, मीच मूर्ख आहे. मी मालिनी काकूंकडनं शिकून खिचडी तुमच्यासाठी माझ्या हाताने बनवून आणली, तरीही मला आत्याबाई म्हणत होतात, तू का खिचडी बनवत आहेस, तुला तुझी कामे नाही आहेत का, तुला तुझा क्लास आहे, अभ्यासही असेल, तरीही मी तुमच्यासाठी ती खिचडी बनवून आणली. पार्थ वरवर मी जरी
चिडखोर आणि रागीट वाटत असले तरीही आतून काव्या कशी आहे हे तुम्हीही ओळखू शकला नाही. तुमच्यासाठी केलेली खिचडी तुम्ही त्या एम्प्लॉयला दिली. थोडीशी शेअर केली असती तर मला काही वाटलं नसतं, पण जे ताट मी तुमच्यासाठी वाढलं होतं ते सर्व ताट तुम्ही त्यांना दिलं. तुम्ही नुसतं त्यांना मी वाढलेलं ताट दिलं नाही आहे, तर तुम्ही माझी मेहनतही त्यांना दिली आहे आणि जी मेहनत मी फक्त तुमच्यासाठी घेतली होती. तुम्ही आज त्यांना नुसती साबुदाणा खिचडी दिली असती, ठीक आहे त्यांचा उपवास आहे, पण तुम्ही आज मला एकही शब्द न बोलता माझी मला जागा दाखवून दिलीत आणि मी तुमच्यासाठी खिचडी करून आणली होती. असं बोलून ती निघते तर पार्थ तिला म्हणतो, का तुम्ही खिचडी केली, कशासाठी केली, सांगा ना, का तुम्ही माझ्यासाठी खिचडी केली आणि का इकडे घेऊन आलात. त्यावर मग ती म्हणते खिचडी नको होती तर पार्थ तुम्ही तसं स्पष्टपणे सांगायला हवं होतं. त्यावर पार्थ म्हणतो, काही वेळेस स्पष्टपणे सांगणंच नाही तर स्पष्टपणे दाखवून देणंही गरजेचं असतं, जसं तुम्ही आत्तापर्यंत मला दाखवत आलेला आहात. तेवढ्यातच त्याला रम्याचा कॉल येतो, पण पार्थ रम्याचा कॉल रिसीव करत नाही आणि काव्याला म्हणतो, मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाहीये, सांगा ना तुम्ही का खिचडी केलीत माझ्यासाठी. त्यावर रम्या म्हणते, तुमचा आज उपवास, तर तो म्हणतो, माझा आज उपवास नाहीये आणि तुम्ही ज्या दिवशी खिचडी घेऊन आला होता त्या दिवशी माझा उपवास नव्हता. म्हणते, तुम्हाला आवडते ना खिचडी. त्यावर पार्थ म्हणतो, मला आणखी बऱ्याच गोष्टी आवडतात, त्या तुम्ही करता का. लग्न झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यासाठी मी जे काही छोट्या छोट्या गोष्टी करत होतो त्यावर तुम्ही चांगलं रिॲक्ट व्हावं असं मला वाटत होतं, पण तुम्ही तसं रिॲक्ट झालात का. मग सांगा ना तुम्ही ही खिचडी कशासाठी केली. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही मला जेव्हा हवं होतं तेव्हा माझी आवड जपलीत का. मुळात मला आता असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही एवढे एफर्ट्स माझ्यासाठी का घेत आहात आणि माझी आवड का जपत आहात, नेमकं हे सर्व का करत आहात. त्यावर काव्या म्हणते, गिल्टमुळे मी हे सर्व करत होते. त्यावर पार्थ म्हणतो, म्हणजे आता तुम्ही हे सर्व आउट ऑफ गिल्ट करत आहात. तेवढ्यातच पार्थचा फोन वाजतो आणि तो फोन उचलतो आणि रम्याला सांगतो की रम्या, मी तुला 2-3 मिनिटांनी कॉल करेन. त्यानंतर तो फोन तसाच टेबलवर ठेवतो आणि पार्थ तो फोन कट करण्याचा विसरून जातो. त्यामुळे तिकडनं रम्याचा कॉल तसाच चालू असतो आणि तो काव्याला म्हणतो, तुम्ही हे जर आउट ऑफ गिल्ट करत असाल ना तर करू नकात, मला अजूनही कळालेलं नाहीये, मी हर्ट झाल्यावर तुम्हाला गिल्ट येण्याचं काय कारण आहे. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे. त्यावर पार्थ म्हणतो, कारण नवरा तुम्ही मला मानत नाही आणि मित्र होऊ देत नाही, मग तुम्हाला गिल्ट येण्याचं काय कारण आहे, कोण लागतो मी तुमचा. त्या म्हणते, खरंच किती सहज दुखावलत ना तुम्ही. त्यावर मग पार्थ म्हणतो, दुखवण्याबद्दल आपण न बोललेलंच बरं. त्यावर काव्या म्हणते, मला माहीत आहे मी तुम्हाला खूप दुखावलं आहे, म्हणूनच मी हे सर्व करत आहे आणि त्यामुळेच तुम्हाला थोडंसं बोलण्यासाठी म्हणून मी आले आहे, म्हणूनच ही खिचडी आणि ते श्रीखंड हे सर्व मी करत आहे ना. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की पार्थ इकडे काव्याला म्हणतो, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात का, तू माझ्यासोबत येशील का. आणि इकडे नंदिनी एकटीच त्या आनंद निवासच्या गार्डनमध्ये थांबलेली असते आणि पाऊसही येत असतो. तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि तिला म्हणतो, आणि तो म्हणतो, तुझं प्रेम वेडं उशिराच कळलं मला, थोडं सोडवू का आपल्या ह्या नात्याचं कोडं. आणि इकडे काव्या त्यांना म्हणते, तुम्ही जर मला ह्या नात्याच्या पलीकडे भेटला असतात पार्थ तर नक्कीच आपलं खूप छान जुळलं असतं. आणि नंदिनी जीवाला विचारते, तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल का. ते ऐकून जीवा फारच खुश आणि आनंदी होतो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.